अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुह। आपल्या शाळेत आपण अभिजात मराठी सप्ताह साजरा करत आहोत। त्या निमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत। त्या कार्यक्रमाच्या शृंखलेतील एक भाग म्हणजे परिसंवाद। आज आपण आपल्या रईस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या AVI रूम मध्ये एक परिसंवाद आयोजित केला आहे। त्यामध्ये आपल्या शाळेचे असिस्टंट हेडमास्टर मुखलिस मधू सर आपल्यासोबत आहेत आणि आपल्या कॉलेजचे एक पर्यवेक्षक असरार पठाण सर पण आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांना आपल्या मराठी विषयक, मराठी शिक्षण विषयक, उर्दू शाळेमध्ये मराठी कशा प्रकारे शिकवावी किंवा कशा प्रकारे आपण मराठीला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू त्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत। आपल्या आजच्या परिसंवादाचा विषय आहे उर्दू माध्यमांच्या शाळेमध्ये मराठीचे शिक्षण। ठीक आहे, आज काही विद्यार्थी, आपल्या शाळेतील काही शिक्षक इथे उपस्थित आहेत जे आपल्या मनातील प्रश्न आपल्या शाळेतील पर्यवेक्षक असरार पठाण सर यांना विचारतील। मराठी विषयक त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचा प्रश्न ते असरार सर यांना विचारतील। असरार सर त्यांना त्यांची उत्तरे देतील की मराठी रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये कशा प्रकारे शिकवले जाते। तर आपण आता वेळ न घालवता या परिसंवादाला सुरुवात करू। मी असरार पठाण सरांना विनंती करतो की त्यांनी या परिसंवादाची सुरुवात करावी आपली ओळख देऊन। असरार पठाण सर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। स्टेजवर उपस्थित माननीय मुखलिस मधू सर, असिस्टंट हेडमास्टर SH रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिवंडी, तसेच माझे सहकारी मित्र सलीम शेख सर आणि माझ्यासमोर इथे तुमच्यात असलेले अय्यूब सर आणि अल्ताफ सर आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मराठी ही भाषा आपण पहिल्या वर्गापासून शिकत आहात। कोणत्या वर्गापासून? पहिलीपासून शिकत आहात आपण। आता आपण मराठी महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिलीपासून इयत्ता 10वी पर्यंत शिकत आहात। आणि ही भाषा ठेवण्याचे मूळ उद्देश काय आहे, कारण काय आहे? कारण की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राची ही जी बोली आहे, भाषा आहे, जिला आपण प्रथम भाषा सांगू शकतो, जिला आपण फर्स्ट लँग्वेज, मदर टंग, मातृभाषा सांगू शकतो, ती मराठी आहे। महाराष्ट्राच्या राज्याचा जो सरकारी कारभार चालतो तो कारभार संपूर्ण मराठीत होतो। सोबत हिंदी आणि इंग्लिश पण आहे, परंतु प्राथमिकता मराठीला दिली जाते। तर पहिलीपासून 10वी पर्यंत मराठी मुलांना शिकवली जावे या मागचा उद्देश हाच आहे की ज्या मुलांची मातृभाषा अथवा फर्स्ट लँग्वेज ही मराठी नाही आहे त्यांना पण मराठी बोलता यावे, मराठीचा उपयोग करता यावा, मराठी वाचता यावी, मराठी बोलता यावी। मराठी जर ऐकवली गेली, जेव्हा आपण मराठी ऐकतात तर आपल्याला मराठी कळायला पाहिजे, हा उद्देश आहे। म्हणून आपल्याला पहिलीपासून इयत्ता 10वी पर्यंत मराठी दिली आहे। त्या अनुषंगाने आपण हा परिसंवाद आयोजित केला आहे। मी सलीम सरांना हे रिक्वेस्ट करतो की आपण या परिसंवादाला पुढे घेऊन चालावे। धन्यवाद सर। सरांनी जी माहिती दिली त्या आधारावर आता मी विद्यार्थ्यांना
आणि बसलेल्या उपस्थित प्रेक्षकांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या मनातील प्रश्न असराज पठाण सर यांना विचारावे. सर, माझा प्रश्न आहे, आपल्या शाळेत मराठी शिकवण्याची पद्धत कशी आहे? पद्धत कशी आहे? पद्धत कशी आहे? हा, अध्यापनाची पद्धत कशी आहे मराठी शिकवण्याची, म्हणजे मराठी इथे कशी शिकविली जाते, काय पद्धत आपण यूज करतो, वापर करतो ना. काय नाव बेटा तुझं? माझं नाव जफर इक्बाल. जफर इक्बाल. बघ, यांनी हा क्वेश्चन केला आहे आपल्याला बेटा, हा प्रश्न उपस्थित केला आहे की आपल्या शाळेत मराठी शिकवण्याची पद्धत कशी आहे. हा तुझा प्रश्न आहे ना बेटा? हा, तर बघा बेटा, आपल्याला मराठीचे पिरियड आहे ना, आपल्याकडे तासिका आहे ना आपल्याकडे मराठीचे. तर आपल्याकडे जेव्हा शिक्षक येतात तर आपल्याकडे जी पाठ्यपुस्तक नेमलेली आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाने आपल्याकडे, तर त्यामध्ये आपण धडे वाचतात, त्यामध्ये आपण कविता वाचतात की नाही वाचतात. त्यामध्ये व्याकरण पण आहे का नाही? ग्रॅमर आम्ही सांगतो, तो व्याकरण आहे का नाही मराठीत. तर एक तर लेसन्स आहे, धडे आम्ही सांगतात, आणि कविता आहे ना. तसेच व्याकरण आहे. तसेच आणखी चौथी गोष्ट काय असते सांगा ना. तर आम्ही सांगतात की रायटिंग स्किल आहे. काय? हा, रायटिंग स्किल आहे. तर हे आपल्याकडे पाठ्यपुस्तकात ह्या गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी कसे शिकविल्या जातात आपल्याला, ह्या सर्व गोष्टी जे आहे ते विद्यार्थी केंद्रित आहे. कसे आहे? हा, विद्यार्थ्यांना समोर ठेवलं जातोय आणि विद्यार्थ्यांना आपला जो मजकूर आहे, धडा आहे, व्याकरण आहे, कविता आहे ना, आणि लिखाण आहे, हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. या दृष्टीने विद्यार्थी केंद्रित पद्धत आपण इथे वापरतो. आमचे टीचर्स वापरतात इथे. आणि या पद्धतीने सर्व गोष्टी आपल्याला शिकविल्या जातात. माझं नाव शेख झकी शाकीर आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषण बदलेल आवड निर्माण करण्यासाठी आपण कोणते उपक्रम करता? हा, आवड निर्माण करण्यासाठी कळालं बेटा. हा, फार चांगला क्वेश्चन आहे की विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी आपल्या शाळेत काय केलं जातं है ना. तर एक तर हे आहे की आमचे जे शिक्षक आहे, जो मजकूर त्यांना शिकविला जातो त्याला आपल्या जीवनाशी संबंधित करतात, रिलेट करतात, की जेणेकरून काही रियालिटी त्यामध्ये यावी, यासाठी. डेली लाईफ आम्ही सांगतात इंग्रजीमध्ये त्याला. तर आमचे शिक्षक पहिले ही आवड निर्माण करण्यासाठी हे रिलेट करतात, संबंध प्रस्थापित करतात कोणाशी, की आपल्या जीवनाशी कसे निगडीत आहे हे. एक तर हे होते. तो विद्यार्थ्यांना वाटतो की हो, हे जे शिकविले जाते ना आम्हाला, तो आमच्या जीवनाशी संबंधित आहे. एक मार्ग आहे. आणि काय करतात, आमच्याकडे लायब्ररी आहे. तर आमच्या विद्यार्थ्यांना ते लायब्ररीत घेऊन जातात. लायब्ररीत आमच्याकडे मराठीची पुस्तके आहे. लायब्ररीत आमच्याकडे मॅगझिन्स येतात मराठीचे. तसेच आमच्याकडे वृत्तपत्रे येतात मराठीची. मुलांना तिथे जाऊन आभास, रिअल टच दिला जातो की मराठी कशी आपल्याकडे यूजमध्ये आहे. ही गोष्ट त्यांना तिथे कळवण्याची कोशिश, समजण्याची कोशिश, प्रयत्न केला जातो. हा दुसरा सांगितलं मी आपल्याला. तसेच आमच्याकडे आमच्या शहरात है ना, आमच्या शहरात काही अशी मंडळी आहे जे मराठीचे लेखक आहे, जे मराठीचे कवी आहे. तर कधी कधी त्यांना आमच्या शाळेत बोलवतात और मुलांच्या सोबत त्यांना ते बसवतात
आणि त्यांचे इंट्रोडक्शन वगैरे करतात की हे लेखक आहे, हे कवी आहे, हे कविता लिहितात, हे काही वृत्तपत्रामध्ये, मॅगझिन्समध्ये आणि जर्नल्समध्ये काही ना काही लिखाण करतात. हा एक तरी. आणि अशाच पद्धतीने आमच्याकडे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा है ना आयोजित केली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये मराठी शिकण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी. तर हे विविध उपक्रम आहे जे आम्ही राबवतात आमच्या शाळेमध्ये. माझे नाव मोमीन मौजम आहे. माझा प्रश्न आहे की मराठी शिकवताना कोणत्या अडचणी येतात? हा, काय नाव बेटा तुझे? मोमीन मौजम. मोमीन मोजमचा हा प्रश्न आहे की मराठी शिकवताना काय अडचणी येतात, म्हणजे टीचर लोकांना काय अडचणी येतात, शिक्षकांना काय अडचणी येतात. फार खूप चांगला प्रश्न त्यांचा. तर नंबर 1 एक तर अडचण हे आहे की मराठी आपल्याकडे ही थर्ड लँग्वेज आहे आणि सेकंड लँग्वेज आहे. काही विद्यार्थ्यांची सेकंड लँग्वेज आहे, काही विद्यार्थ्यांची थर्ड लँग्वेज आहे. म्हणजे उर्दू मीडियम स्कूलचे आपण विद्यार्थी आहोत, तर आमची जी मातृभाषा आहे ती काय आहे? उर्दू आहे. कोणती मातृभाषा आहे? उर्दू आहे. आणि आपलं जो वातावरण आहे आणि आपला जो एन्व्हायरमेंट आहे ना, आणि ज्या परिसरात आपण राहतो तिथे उर्दू भाषा हिचे वर्चस्व आहे. आपण ज्या एरियात राहतो, तो विद्यार्थी जेव्हा येतात आमच्याकडे है ना, तर हा एक बॅरियर ठरतो की आम्हाला उर्दूच्या विद्यार्थ्यांना कसे मराठी समजवण्यात यावी, ही एक अडचण असते. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो. एक तर अडचण ही आहे. दुसरी अडचण काय आहे? दुसरी अडचण ही आहे की विद्यार्थी येतात 4थी पास करून आमच्याकडे है ना, आणि काही विद्यार्थ्यांना असं असतं की मराठीची 12 खडी येत नाही, 14 खडी येत नाही. हा एक प्रॉब्लेम असतो. जेव्हा 12 खडी 14 खडी नाही येत, तर तेव्हा काय होणार? तर त्यांना ती मराठी भाषा आहे ती वाचता पण नाही येणार, हे होतं. तर काही विद्यार्थी, सर्व नाही, काही विद्यार्थी असे असतात की त्यांना मराठी वाचता येत नाही है ना. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना मराठी लिहिता येत नाही है ना. तर हे अडचणी येतात आमच्याकडे. तर आम्हाला काय करावं लागतं, मग जे विद्यार्थी असे आहेत त्यांना वेगळं करावं लागतं. आणि नंतर त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतात की त्यांना 12 खडी 14 खडी येवो, मराठी वाचता येवो, आणि याच पद्धतीने मराठी लिहिता येवो, यासाठी आम्ही प्रयत्न करतात. तर बेसिक अडचणी आमची ही आहे की काही मुलांना नंबर 1 सांगितलं की परिस्थिती, की आपण आपली मातृभाषा उर्दू आहे ना. नंबर 2 की विद्यार्थी येतात आमच्याकडे 5वी मध्ये, तर काही विद्यार्थी असे असतात की त्यांना मराठी लिहिता वाचता बोलता येत नाही है ना. तर हे अडचणी आहे आमच्याकडे. बेसिकली रईस हायस्कूल मध्ये 5वी पासून 12वी पर्यंतचे वर्ग चालतात. 1 ते 4 पर्यंत प्राथमिक जी आहे ती इथं नसते, त्यामुळे विद्यार्थी 5वीला येतात. त्यामुळे सरांनी सांगितले की 5वीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न. सर, माझे नाव अन्सारी मोहम्मद ताबिश मोहम्मद मंजूर आहे. विद्यार्थ्यांमधील मराठी बोलण्याची किंवा भीती किंवा संकोच भरू करण्यासाठी काय करता? मराठी बोलता यावी, मुलांना मराठी कळावी है ना. ते घाबरू नये, संकोच करू नये, यासाठी आपण काय करू शकतात, हाच प्रश्न आहे ना बाळा तुझ्या. तर त्याच्यासाठी हे आहे की आमचे टीचर्स काय करतात, मुलांना जे ग्रुप डिस्कशन करवतात, वेगवेगळे गट विद्यार्थ्यांचे बनवतात, आणि जे 4चा 5चा जो गट तयार बनतो, त्यामध्ये त्यांना काही एक काम दिलं जातं आणि विद्यार्थी तो काम करण्याचा प्रयत्न करतात है ना. काही विद्यार्थ्यांना लिहायला दिलं जातं है ना, काही विद्यार्थ्यांना वाचायला दिलं जातं. आणि आपल्याला काय केलं पाहिजे,
आमचे टीचर बघा आपल्याकडे पुस्तक घेऊन काय करतात, तुम्हाला मराठी वाचून दाखवतात ना मराठी, तुम्ही ऐकतात का नाही? कोणी पण लँग्वेज, कोणती लँग्वेज आपल्याला जर शिकायची असेल तर सर्वात पहिली पायरी ही आहे की आम्ही ती लँग्वेज आहे ना ऐकायला पाहिजे. काय पाहिजे? हां, व्हेरी फर्स्ट स्टेप, फर्स्ट पायरी ही आहे की आपण ती लँग्वेज, जसं मराठी आपल्याला शिकायची आहे ना, निसंकोच होऊन, है ना, तर काय करावं लागेल, पहिले आपल्याला ती लँग्वेज ऐकायला लावेल की एका त्या लँग्वेजला. ही फर्स्ट पायरी आहे आपल्याला. आणि जे आमचे टीचर तुम्हाला वाचून दाखवतात, ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला क्लासरूममध्ये करायला देतात, ग्रुप डिस्कशनसाठी, वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी, वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलण्यासाठी, ते जर तुम्ही त्यामध्ये सहभागी झालात तर मराठी तुम्ही निसंकोचपणे बोलू शकतात व आवड निर्माण होऊ शकते. माझं नाम शेख मोहम्मद उमर अब्दुल्ला आहे. माझा प्रश्न हे आहे की मराठी भाषेचं वातावरण कोणते विचार तयार करण्यासाठी काय करतात? प्रश्न आहे, मराठी भाषेचे विचार वातावरण निर्माण करण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करतो? हां, बस ठीक आहे बेटा. उमर अब्दुल्ला. तर वातावरण इम्पॉर्टंट आहे ना. बघा आपण उर्दू बोलतो, उर्दू वाचतो, उर्दू समजतो, कळते ना आपल्याला उर्दू. आपल्याला माझा एक प्रश्न आहे, तुम्ही उर्दू कसे शिकलात? कोणी शिक्षक होता ज्याने तुम्हाला शिकवलं उर्दू? नाही. विचार करा तुम्ही पहिले शाळेत आला, केव्हा शाळेत आला? तुम्ही बोलत होते उर्दू तेव्हा आला की शाळेत आल्यानंतर बोलायला लागलं? काय झालं तुमच्यासाठी? तुम्ही शाळेत केव्हा दाखला घेतला? बोलताना दाखला घेतला ना. उर्दू बोलत होता ना तुम्ही, का शाळेत येल्यानंतर तुम्ही शिकलात उर्दू? नाही ना, असं नाही झालं ना. म्हणजे काय, शाळेत येण्यापूर्वी तुम्ही काय करत होता? उर्दू बोलत होतात, है ना. तिथे टीचर होतं का घरात? नव्हतं. पुस्तक होती का कोणी उर्दू शिकवायची? आपल्याला शिकवलं कोणी? नाही. एक्झाम झाला तुमच्या तर काय झालं? हां, तर आम्ही आमच्याकडे शाळा नव्हती, आमच्याकडे पुस्तक नाही होती, आमच्याकडे टीचर नव्हते, है ना, शिक्षक नव्हते, आणि आम्ही उर्दू बोलायला लागलो. असंच झालं ना आपल्यासाठी. हां, आपल्यासोबत असंच झालं. तर वातावरण जे निर्माण होतं ना, त्याने आपण शिकतो. आपल्याला काय करावं लागेल, जसं मी यापुढे तुम्हाला सुचवलं की आपल्याला मराठी ऐकायला लागेल. काय ऐकावी लागणार आपल्याला की सुना. आपल्याला काय करणार? लिसन टू दॅट लँग्वेज. ऐका मराठीला. आपण मला सांगणार की सर आम्ही ऐकतात पण आपल्याला कळते नाही, आपल्याला समजते नाही. कशाला ऐकायचं? सर काय बोलतात समजत नाही. नाही, हा विचार आपल्याला बदलावा लागणार. कसं बदलावं लागणार? कारण की लँग्वेज, भाषा शिकण्याच्या पहिली पायरी मी आपल्याला यापूर्वी पण सांगली, ती काय आहे की तुम्ही लँग्वेजला ऐकून घ्या. तर वातावरण कसं होतं की आपल्याला जी मराठी येते, आपल्याला 4 वाक्य येतात, 5 वाक्य येतात, तर बिनधास्त आपण काय करायला पाहिजे? दुसऱ्यासोबत बोलायला पाहिजे ती वाक्य. इवन इफ नॉट कम्प्लीट मराठी, पूर्ण मराठी नाही येतेत ना, येत आहे आपल्याला, तर जी काही मराठी येते त्या मराठीमधून आपल्याला काय करायला पाहिजे? संभाषण करायला पाहिजे, एक दुसऱ्यांशी बोलायला पाहिजे. तर हळूहळू असं वातावरण तयार होईल. आणि आपल्याला आज 4 वाक्य येतात, है ना, उद्या आपल्याला काय करणार? 8 येणार, परवा आपल्याला काय होणार? 8चे 16 होणार. तो असं करून वातावरण निर्माण होणार. तर यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आपण काय करावं? एक तर ये की मराठी आपल्याला ऐकावी लागणार. नंबर 2, मराठी आपल्याला काय करणार? संभाषणासाठी यूज करायला लागणार. ठीक आहे.
कोण आहे? प्रश्न विचारेल. इतर विषयामध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्याचे प्रयत्न करता का? आपली ही शाळा उर्दू माध्यमाची आहे, तर आपल्याकडे एकच सब्जेक्ट आहे मराठी, तो मराठीमध्ये शिकवला जातो. आणि दुसरे जे सब्जेक्ट आहे आपल्याकडे, दुसरे जे विषय आहे त्याच्यासाठी जी लँग्वेज आहे ती उर्दू आहे. तर आपल्याकडे ही एक अडचण आहे, ही एक बॅरियर आहे की आपण दुसरे सब्जेक्ट आपल्याकडे जसे भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे आणि गणित आहे, बीजगणित आहे ना. तर हे जे सब्जेक्ट्स आहे, विज्ञान आहे ना, तर हे सब्जेक्ट आपण मराठीमध्ये शिकू नाही शकतात. तर आपल्याकडे ही एक अडचण कशी आहे की आपलं माध्यमच काय आहे, उर्दू माध्यम आहे. तर आपल्याकडे ती फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. दुसरे सब्जेक्ट आपल्याकडे उर्दूमध्ये शिकविले जातात. तर आपल्याला काय करावं लागणार, मग आपल्याला जे मराठीचा पिरियड आहे ना त्याला वसूल करून घ्यावं लागणार आपल्याला. तोच एक पिरियड आपल्याकडे, त्यामध्ये आपण शिक्षकांना और आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो हे विचार करावं लागणार. ओके, ठीक आहे. तर आपली शाळाच उर्दू माध्यमाची आहे, त्यामुळे उर्दूमध्ये शिकवले जाते. शिक्षक पण उर्दूचेच आहेत, त्यामुळे ते मराठीचे तेवढे शब्द मराठीचे जसं को एज्युकेशन म्हणजे को रिलेशन जे जोडले जाते त्या प्रकारे ते जोडल्या जाऊ शकत नाही, कारण शिक्षक पण उर्दू माध्यमातले आहेत, त्यामुळे ते मराठीचे शब्द सहसा कमी वापरतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. माझं नाव मोमीन मोहम्मद अताफ आहे. माझा प्रश्न या आहे की मराठी वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध लेखन इत्यादी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना किती प्रोत्साहन मिळते? वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व निबंध लेखन. फार खूप प्रोत्साहन मिळतं. हां, यापूर्वी पण मी सांगितलं की आपल्याकडे वातावरण तयार करण्यासाठी आहे ना आमचे शिक्षक काय करतात. आणि आपला एक यापूर्वी पण प्रश्न होता की आमच्याकडे पद्धत काय आहे, तर त्या पद्धतीमध्ये या गोष्टींचा समावेश आहे आमच्याकडे. हां, की आम्ही वक्तृत्व स्पर्धा कायम घेतो इथे आहे ना. आणि दुसऱ्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा होते, तर आपल्या विद्यार्थ्यांना तयार करून तिकडे पाठवतो आम्ही. निबंध स्पर्धा आम्ही तिथे दुसऱ्या विद्यालयात होते तिथे पण जातो, आणि आपल्या स्तरावर सुद्धा निबंध स्पर्धा आपण आयोजित करतो. तर यामध्ये काय मुलं बाहेर जातात, एक तर त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग येते है ना. नंबर 2 बोलण्याची जी कला आहे ती अवगत होते त्यांना है ना. नंबर 3 त्यांना बक्षिसे मिळतात, आणि बक्षिसे मिळण्यामुळे काय होतं, त्यांना प्रोत्साहन मिळतो है ना. त्यांची हिंमत वाढते की नाही मी करू शकतो, मराठीत बोलू शकतो, लिहू शकतो है ना. हे होतात. तर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा जे आहे आणि वाचन स्पर्धा जे आहे, आमच्याकडे वाचन दिवस पण साजरा केला जातो. मराठी वाचन दिवस पण साजरा केला जातो ना. जेव्हा वाचन दिवस असतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, तेव्हा आपण हा कार्यक्रम पण साजरा करतो. तर हे तिघी जी गोष्टी आहे ना, आणि आपण सांगणार की हे पुढे जाऊन आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पर्धा परीक्षामध्ये पण काम येतात है ना. तर यामुळे आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतो, आपली हिंमत वाढते. तर मी आपल्याला आवर्जून हे सांगणार की आपल्याला असे जे स्पर्धा होतात, चाहे की हे बाहेर पण होतात, दुसऱ्या विद्यालयात पण होतात, आपल्या विद्यालयात पण होतात, तर आवर्जून आपण हिस्सा घ्यावा, ही माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला. मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी आता हा परिसंवाद पण आपण ठेवलेला आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताह हा त्याच्यातला एक भाग आहे. त्या प्रकारेच आपण कोकण KPF टॅलेंट मध्ये पण भाग घेतो. त्याच्यात वक्तृत्व स्पर्धा आहे, निबंध लेखन आहे, शब्दलेखन आहे. समधिया इथे एक मोठी स्पर्धा मराठीची आयोजित केली जाते. अशा मोठ्या मोठ्या स्पर्धेत आपण भाग घेतो असं सरांचं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न.
सर माझं नाव शेख मोहम्मद सादिक मोहम्मद अफजल. माझा प्रश्न पालकांची मराठी भाषेकडे असलेली भूमिका आपण कशी पाहतो? पालकांची भूमिका हां मराठी भाषेकडे ना पालकांची काय भूमिका आहे? आमची रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुलांनो, आपल्याला माहीत आहे की गव्हर्नमेंट अनुदानित शाळा आहे, आपली ग्रांटेड स्कूल आहे ना. तर आणि आपला जो माध्यम आहे तो उर्दू माध्यम आहे. म्हणून आपण ज्या सोसायटीमधून येतो, समाजामधून येतो आहे ना, घरामधून येतो आहे ना, तर आपलं हे आहे की आपली मातृभाषा काय आहे? उर्दू आहे ना. तर मराठी शिकवण्याकडे पालकांची आवड तर असते, परंतु लक्ष नसतं है ना. आवडतं आहे की मराठी मला माझ्या मुलाला यायला पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांकडे ते लक्ष देण्यात ना काही कमतरता आढळते, कमी आहे काही की ते पूर्णपणे लक्ष देऊ लक्ष नाही घालतात. आणि त्याच्या रिझन काय आहे? त्याचे कारण आहे की ते त्यांना कळते नाही पालकांना. पण एक मोठी संख्या आहे, कारण की इथे उत्तर भारतीय पण राहतात है ना आपल्याकडे, और उत्तर भारतीय येतात तो त्यांची भाषा जी आहे ती हिंदी आहे. आपल्याकडे साऊथ इंडियन लोक लागतात, त्यांची भाषा मराठी ऐवजी आहे. तर हा एक बॅरियर आहे, अडथळा आहे आमच्या समोर, की पालकांची जी आहे ना आवड आहे, परंतु लक्ष ते देऊ नाही शकतात. आणि त्यामागे कारण हे आहे की त्यांची स्वतःची जी मातृभाषा आहे ती वेगळी आहे. माझं नाव मोमीन अली इरफान आहे. माझा प्रश्न हे आहे की मराठी विषय अक्षरक करण्यासाठी आपण कोणते नाविन्यपूर्ण प्रयोग करू इच्छिता? हां, बघा आपल्या शाळेमध्ये जे उपक्रम चालतात ना बेटा, त्यामध्ये जसं यापूर्वी मी सांगितलं की वाचन स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे ना. असेच चित्रकला स्पर्धा होते. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की बाई की तुम्ही काही तयार करा मराठीमध्ये आहे ना. आणि आपल्याकडे शाळेच्या भिंतीवर तुम्ही पाहणार की आपल्याकडे पोस्टर्स लावलेले. काय लावले बेटा? तर आपण तिथे मराठीचे पोस्टर्स पण आपल्याकडे लावण्यात आले आहे की नाही आले आहे? हां, की मुले येता जाता त्याच्यावर लक्ष पडलं की ते वाचण्यासारखं आहे, की ते चलता फिरता काही ना काही मराठी शिकू शकतात. तर असे वेगवेगळे प्रयत्न आमच्याकडे केले जात आहेत आहे. आणि मुलांना आमचे काही टीचर गार्डनमध्ये घेऊन जातात. तिथे घेऊन जा, काही कविता असे गार्डनचे असणार आहे ना, काही कविता असे मैदानाचे असणार है ना, काही धडे आमचे शाळेचे असणार. तर तिथे घेऊन जाऊन ह्या प्रयत्न करतात की मुलांना जेणेकरून रिअल टच देता यावा आणि त्यांना मराठी कळावी, यासाठी हे वेगवेगळे प्रयत्न आमच्याकडे केले जातात. ठीक आहे सर. प्रश्न भरपूर आहेत, पण वेळेचा विचार करता आता आपण थांबायला हवे. ठीक आहे. आभार प्रथम त्या ईश्वराचे ज्याने आपल्याला ही संधी दिली. मी आभार व्यक्त करतो असरार पठाण सर यांचे की ज्यांनी विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मी मुखलिस मधू सर यांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आम्हाला ही वेळ दिली. मी अल्ताफ सर, अयूब सर आणि रयान सरांचा आभार मानतो की त्यांनी या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन आमच्या प्रोग्रामाला यशस्वी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. मी विद्यार्थ्यांचे खास करून आभार मानतो की त्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या मनातील ज्या काही संकोच होते किंवा मराठीविषयी त्यांचे ज्या काही अडचणी होत्या त्या सरांना विचारून त्या अडचणी दूर केल्या. या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना मराठीविषयीचे जे संकोच आहेत ते निघतील आणि या कार्यक्रमाचा इतर शाळांना, उर्दू माध्यमाच्या इतर शाळांनाही काय होईल, फायदा होईल. सर आपले खूप आभारी आहोत की आपण चांगल्या प्रकारे आमच्या मुलांना मार्गदर्शन केले. ठीक आहे सर.
सरांच्या अनुमतीने मी हा कार्यक्रम, हा परिसंवाद इथं संपला याची घोषणा करतो. ठीक आहे, धन्यवाद सर.